इंट्रो म्युझिक मंद गंभीर स्वर. एप्स्टीन नेटवर्क सेक्स क्लब, सत्तेचा, पैशाचा आणि गुप्त नेटवर्कचा अंधार. नमस्कार मित्रांनो. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ एका व्यक्तीचा गुन्हा नाही, तर जागतिक सत्ता केंद्रांभोवती विणलेल्या एका धोकादायक नेटवर्कचा आरसा आहे. हा विषय आहे एप्स्टीन नेटवर्क सेक्स क्लब. एप्स्टीन कोण होता? जेफ्री एप्स्टीन, अमेरिकेतील एक अतिशय श्रीमंत फायनान्सर. पण त्याची खरी ओळख त्याच्या पैशांपेक्षा वेगळी होती. त्याच्याकडे राजकीय नेते, उद्योगपती, राजघराण्यातील व्यक्ती, मीडिया, करमणूक, लष्कर, गुप्तचर संस्था यांच्यापर्यंत पोहोच असलेले संबंध होते. साध्या शब्दात सांगायचे झाले तर तो ओळखी बनवणारा माणूस होता. जगात एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? एप्स्टीनच्या मृत्यूनंतर हळूहळू जी कागदपत्रे, कोर्ट डॉक्युमेंट्स, ईमेल्स आणि इलेक्ट्रॉनिक नोंदी जगासमोर येऊ लागल्या त्यांनाच एप्स्टीन फाईल्स म्हटले जाते. या फाईल्सनी एक गोष्ट स्पष्ट केली की ही प्रकरणे अपवाद नव्हते, तर एका मोठ्या पॅटर्नचा भाग होती. एप्स्टीनचे बेट. अपवाद की नमुना? एप्स्टीनकडे एक खासगी बेट होतं. तेथील घटना म्हणजे फक्त एक क्राईम सीन नव्हता, तर सिस्टम कशी चालते याचं उदाहरण होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं काही घडलंच नसतं असं नाही. असं जगभर वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशात आजही घडतं. फक्त इथे त्याचा स्केल कल्पनेच्या पलीकडचं होतं. ब्लॅकमेलची यंत्रणा. हा सगळा प्रकार बाहेर कसा आला? कारण सगळ्याच गोष्टींचं डिजिटल डॉक्युमेंटेशन केलं गेलं होतं. का? न्यायासाठी नाही, तर ब्लॅकमेलसाठी. उच्च पदावरील प्रभावी लोक एकदा या नेटवर्कमध्ये अडकले की ते कायम नियंत्रणात राहतात. यामुळेच एक जुनी म्हण आठवते, चोर तो नाही जो चोरी करतो, चोर तो आहे जो पकडला जातो. राज्यकर्ते म्हणजे फक्त राजकारणी? आपण अनेकदा असं समजतो की देश चालवतात ते फक्त पंतप्रधान, मंत्री, आमदार. पण वास्तव वेगळं आहे. राजकारणी हे फक्त एक फ्रंट असतात. खरी सत्ता असते एका अदृश्य वर्गाकडे, ज्यात येतात राजघराणी, अल्ट्रा श्रीमंत व्यक्ती, मोठे उद्योग, बँकिंग व वित्त संस्था, मीडिया, करमणूक उद्योग, थिंक टँक्स, लष्कर व गुप्तचर यंत्रणा. नेटवर्क म्हणजे काय? हे सगळे लोक वेगळे दिसतात, स्पर्धक वाटतात, पण समाजशास्त्रात याला नेटवर्क म्हणतात. नेटवर्क म्हणजे परस्पर ओळखी, देवाणघेवाण, सामायिक हितसंबंध आणि गरज पडल्यास एकमेकांचं संरक्षण. एप्स्टीनचा क्लब हा असाच एक नेटवर्क स्पेस होता. हा वेश्या व्यवसाय नव्हता. हे खूप महत्त्वाचे आहे. हा प्रकार वेश्यागृह नव्हतं. इथे मुख्य उद्देश होता लोकांना एकमेकांत गुंतवून ठेवणं, नेटवर्कमध्ये बांधून ठेवणं, डील्ससाठी वातावरण निर्माण करणं आणि गरज पडल्यास ब्लॅकमेलद्वारे नियंत्रण ठेवणं. पैसा, माहिती आणि नेटवर्क यांचा एक फॉर्म्युला आहे. पैसा, सिस्टममधील माहिती, मजबूत नेटवर्क बरोबर अमर्याद संधी. हीच खरी सत्ता आहे. आणि हाच मुद्दा पुस्तकांत शिकवला जात नाही. अर्थशास्त्र आणि वास्तव. गेल्या 40 वर्षात नवउदार मतवादी अर्थशास्त्र जगभर शिकवलं गेलं, पण या सिस्टममधील पॉवर डायनामिक्स मुद्दाम दुर्लक्षित केल्या गेल्या. का? कारण त्या समोर आल्या तर थिअरीज कोसळतील. मोठ्या चित्रात एप्स्टीन. एप्स्टीन नेटवर्ककडे वेगळं बघून चालणार नाही. ऑक्सफॅमसारख्या संशोधन संस्थांनी जागतिक विषमतेबद्दल जे इशारे दिले आहेत ते याच चित्राचा भाग आहेत. सत्ता हातात असलेला वर्ग किती टोकाला जाऊ शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. सगळे असे नाहीत ही सबब. हो, सगळे असे नाहीत. पण सगळे असे नाहीत असं म्हणत प्रकरण हलकं करणं हा देखील सत्तेला वाचवण्याचा मार्ग आहे. प्रश्न व्यक्तींचा नाही, सिस्टमचा आहे. निष्कर्ष. एप्स्टीन नेटवर्क सेक्स क्लब हा केवळ एक स्कॅन्डल नाही, तो एक इशारा आहे. सत्ता, पैसा आणि नेटवर्क जेव्हा नैतिकतेच्या पलीकडे जातात तेव्हा समाजाची किंमत कोणीतरी भरतो. हा विषय अस्वस्थ करणारा आहे, पण तो समजून घेणं आज गरजेचं आहे.